नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रात लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जाणारा मसाले भात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1.5 कप इतका वाडा कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा या पद्धतीने जाड कापून घेतलेला आहे आणि त्याचं साल सुद्धा काढून घेतलेला आहे। इथे मी अर्धी छोटी वाटी मटार घेतलेले आहेत। 7 ते 8 इतके तोंडले आपण या पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत। एक मोठी वाटी इतका फ्लावर आपण या पद्धतीने जाड चिरून थोडासा पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलंय। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 काजू घेतलेत। 1.5 टेबलस्पून इतका गोडा मसाला घेतलाय। फोडणीसाठी अर्धा टीस्पून इतकी मोहरी, 1 टीस्पून जिरं घेतलंय। 2 चिमूटभर इतका हिंग घेतलाय। सोबतच आपल्याला इथे पाव टीस्पून हळद लागणार आहे आणि इथे आपण घेतलेले आहेत 2 तमालपत्र, 4 ते 5 मिरी, 3 लवंगा, 1 तुकडा दालचिनी, 1 टीस्पून इतका गूळ, 1 इंच आल्याचे तुकडे जे आहेत ते आपण या पद्धतीने करून घेतलेले आहेत। सोबतच इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण हिरवी मिरची आणि अद्रक मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आलं आणि मिरची आपण मिक्सरला पाणी न घालता असं जाडसर फिरवून घेणार आहोत। मिरची आणि आलं आपण इथे मिक्सरला जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे। आता आपण लगेचच मसाले भात तयार करायला घेऊया। गॅसवर कढईमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण मोहरी काढून घेऊया। सोबतच हिंग आणि जिरं। त्यानंतर आपण यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मिरी बघा। यानंतर आपण जे अद्रक आणि मिरची वाटून घेतलेली आहे ती संपूर्ण यामध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये आता मिरची आणि अद्रक सुद्धा काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, यामध्येच आपण कढीपत्त्याची पानं सुद्धा काढून घेऊया। सोबतच हळद, गोडा मसाला आणि आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत संपूर्ण भाज्या आपण यामध्ये काढून घेणार आहोत। तर पहिला आपण फ्लावर काढलेला आहे, यानंतर मटार, बटाटा, तोंडली, काजू घेतलेले आहेत ते सुद्धा यावरतीच काढून घेणार आहोत। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही गाजर, फरसबी, वांग याचा वापर सुद्धा करू शकता। आता आपण भाज्या 1 ते 2 मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगल्या मिक्स करून परतून घेणार आहोत। सर्व भाज्या इथे आपण 2 मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगल्या मिक्स करून परतून घेतलेल्या आहेत। यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं पाणी काढून घेतलेलं आहे। ते पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपण ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून आपण वाफेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी सर्व भाज्या चांगल्या शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। एकदा भाज्या आपण चांगल्या मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे भाज्यांना पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण 1.5 कप इतके तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी आपल्याला 3 कप इतकं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी एका बाजूला पाणी तोपर्यंत गरम करून घेतलेलं आहे। तर गरम पाणी आपण यामध्ये काढून घेणार आहोत। आता पाण्याला आपण एक उकळ आणणार आहोत। तोपर्यंत आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत। चांगला मिक्स करून घेऊया। पाण्याला इथे उकळ आलेला आहे। आता आपण धुवून घेतलेले सर्व तांदूळ यामध्ये काढून घेणार आहोत। बघा, चमच्याने अगदी हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी असंच आपण हे झाकण न ठेवता उकळवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपण जे पाणी काढून घेतलं होतं पाणी बऱ्यापैकी याचं आटलेलं आहे। आता आपण गॅस बारीक करून घेऊया
आणि यावरती झाकण ठेवून घेऊया। हे बघा, झाकणाच्या वरती आपण थोडंसं पाणी काढून घेणार आहोत। आता बारीक गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी मसाले भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, भात आपण शिजलाय की नाही ते चेक करूया। हे बघा, इथे मस्त असा आपला भात शिजलेला आहे। आता आपण यावरती 2 चमचे इतकं साजूक तूप काढून घेणार आहोत। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सोबतच इथे आपण ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। आता पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। पाणी काढून घेतलेलं आहे। 10 मिनिटांसाठी आपण भात असंच ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला चमचमीत मसाले भात बनून तयार झालेला आहे। सोबत आपण रायता सुद्धा सर्व केलेला आहे। मस्तपैकी हा बेत बनवा आणि घरच्यांसोबत याचा आस्वाद घ्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।